रामकृष्ण हरी। मी संतोष मिसाळ आपल्या सर्वांचे पक्कावत संतोष मिसाळ या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो। पाठीमागे आपण हरिपाठ वाजवण्याचा बोल आपण पाहिलेला आहे। आज आपण दिंडी कशी वाजवायची त्यावर कोणता बोल वाजवायचा आहे हे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर दिंडी सरळ सोप्या पद्धतीने जर वाजवायची असेल तर त्यासाठी एकच बोल आहे, तो आहे धिन धा ग धा ग धिन ता ग ता ग धिन धा ग धा ग धिन ता ग ता ग। याच बोलावरती दिंडी वाजवते, परंतु त्याच्यात अजून गोडवा निर्माण करण्यासाठी अजून त्याच्यामध्ये काही त्याचे प्रकार आहेत, ते पण वाजवले जातात। पण आज आपण हा मूळ बोल पाहणार आहोत। धिन धा ग धा ग धिन ता ग ता ग हा जो बोल आहे हा आपण आज पाहणार आहोत। तर याच्यासाठी काय करायचं आहे, तर धिन हे अक्षर उजव्या हाताने शाहीवरती ह्या बोटाने असं मोकळं वाजायचं आणि डाव्या हाताने चारही बोटाने धुमाकडून खुल्या अशा आवाजामध्ये दोन्हीकडून सोबत वाजवायचं। धिन हे अक्षर असं दोन्ही सोबतच वाजवायचं तर त्याचा आवाज निघतो धिन धिन। आणि धा हे अक्षर इकडून थापेमध्ये आणि डाव्या हाताने मोकळ्या हाताने वर वाजवायचं आहे ग असं। धा अक्षर धा धिन धा। ग धा ग ग हे अक्षर धुमाकडून डाव्या हाताने वरच्या साईडला मोकळ्या खुल्या आवाजामध्ये वाजायचं आहे ग। धिन धा ग पुन्हा धा ग धिन धा ग धा ग। त्याच्यानंतर जे आहे धिन ता पुन्हा धिन ता हे अक्षर आपण पाठीमागच्या बोलात सांगितल्याप्रमाणे करंगळीने शाहीवरती असं मोकळं वाजवायचं आहे थापेत, याला ता म्हणायचं। धिन ता पुन्हा ग ता ग ग हे अक्षर डाव्या हाताने धुमाकडून गजऱ्याच्या वरती मोकळ्या आवाजामध्ये असं वाजवायचं आहे चारही बोटाने ग। धिन ता ग धा ग धा ग हा झाला ज्ञानोबा तुकाराम दिंडीमध्ये वाजवण्याचा बोल। याच्यावरतीच पूर्ण दिंडी वाजवली जाते। मग याच्यामध्ये काही प्रकार आहेत ते आपण नंतरच्या भागामध्ये पाहू। हा बोल दुप्पट वाजवल्याच्या नंतर कसा वाजतो आपण हे पहा। धिन धा ग धा ग धिन धा ग धा ग। असा हा बोल आहे। तर तुम्हाला जर नाही कळाला तर व्हिडिओ पुन्हा पहा आणि जर बोल आवडला तर यासाठी लाईक आणि सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। त्यामुळे आपण सर्वांनी हा व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। रामकृष्ण।